महाराष्ट्र टी तर जेही विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये टी एक्झाम देत असेल तर त्यांच्यासाठी आता आनंदाची बातमी आलेली आहे। तर या वर्षीची जी टी एक्झाम होती ही संपलेली आहे आणि आता जी टी होणार आहे ही वर्षातून 2 वेळा होणार आहे। याबद्दलची संपूर्ण माहिती आलेली आहे। तर बघू शकता टी आता वर्षातून 2 वेळा। तर सर्वोच्च न्यायालयाने सर्व शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी उत्तीर्ण होणे हे अनिवार्य केलेले आहे। त्या पार्श्वभूमीवर राज्य परीक्षा परिषदेने येत्या 2 वर्षात 4 वेळा म्हणजे वर्षातून 2 वेळा टी परीक्षा घेण्याचे नियोजन केलेले आहे। तर त्यामुळे नोव्हेंबर महिन्यानंतर एप्रिल मे महिन्यात दुसरी टी परीक्षा होणार आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांनी नोव्हेंबर महिन्यामध्ये जर टीचा फॉर्म भरलेला असेल तर ते विद्यार्थी एप्रिल आणि मे महिन्यामध्ये परत त्यांची टी होणार आहे। तर विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। तर वर्षातून 1 वेळा नाही तर आता 2 वेळा त्यांना चान्स देण्यात येणार आहे। तर तुम्ही दोन्ही वेळा टीचा फॉर्म भरू शकता आणि जोपर्यंत तुम्ही टी पास होत नाही तोपर्यंत तुम्ही टीचा फॉर्म सुद्धा भरू शकता। तर आता टी तुमची एप्रिल मे महिन्यामध्ये याबद्दलची संपूर्ण वेळापत्रक जाहीर होणार। त्यामध्ये जेही विद्यार्थ्यांना भरायचे असेल ते विद्यार्थी यामध्ये फॉर्म भरू शकतात आणि टी परीक्षेमध्ये जो गैरप्रकार होऊ नये यासाठी आता संपूर्ण विद्यार्थ्यांचे आधार ऑथेंटिकेशन सुद्धा यामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे। म्हणजे विद्यार्थ्यांचे जे व्हेरिफिकेशन होणार हे तुमचे व्हेरिफिकेशन फॉर्म भरताना सुद्धा आधारवरून होणार आणि एग्जामला जाताना म्हणजे तुमचे जे हॉल तिकीट एंट्रन्सवर तुमचे आधार व्हेरिफिकेशन होणार आहे। याबद्दलची माहिती टी डिपार्टमेंट यांच्याकडून देण्यात आलेली आहे। तर अशाच बद्दलची जी अपडेट आहे टी देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आलेली आहे। तर एप्रिल आणि मे महिन्यामध्ये परत टीचे फॉर्म येणार, त्यामध्ये विद्यार्थी फॉर्म भरू शकतात आणि अशाच प्रकारे 2 वर्षात 4 वेळा टी होणार। म्हणजे एप्रिल मे महिन्यात सुद्धा एक टी होणार, त्यानंतर परत नोव्हेंबरमध्ये सुद्धा टीचा फॉर्म भरू शकता। अशाबद्दल ही एक इम्पॉर्टंट अपडेट होती टी देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी। तर महाराष्ट्र टी याबद्दलची जीही अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।